मतदार यादीसाठी 3000हून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या। दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका आता प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। निवडणूक आयोगाचा घोळ महानगरपालिका विस्तारणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील श्री संत भायाजी महाराज यात्रा महोत्सव यंदा सुद्धा मोठ्या धार्मिक उत्साहामध्ये पार पडला। ग्रामीण भागातील सर्वात जुनी धार्मिक परंपरा म्हणून तरहाळा यात्रेकडे पाहिलं जातं। या उत्सवाचं हे 151वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। समुदायामध्ये भक्तिभावाचं वातावरण सुद्धा अनुभवायला मिळतंय। टीईटी परीक्षेमुळे वाढलेला संभ्रम आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आज कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन केलंय, ज्यामुळे राज्यामध्ये आज 80,000हून अधिक सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये कडकडीत बंद पाळला जाईल। महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकीतील मतमोजणी प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन पोहोचलंय। त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय कोणता निकाल देतं याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 2 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती। तपोवनमधील वृक्षतोडीवरून आवाज उठवल्यानंतर सयाजी शिंदे यांच्यावर टीका होतीये, तर याबाबत काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिलेली आहे। आष्टा शहरामधील स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलं असून स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही आणि स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा निघणारे दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार आहे। तर कुलाबा जैन मंदिरातून पदयात्रेला सुरुवात होणार असल्याची सुद्धा माहिती निलेशचंद्र यांनी दिलेली आहे। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे। पोलीस उपायुक्त राग सुधा आर यांच्या अध्यक्षतेमध्ये 7 अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून योग्य सहकार्य होत नसल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दमानिया यांनी दिलं आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विरोधामध्ये कोल्हापुरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती। ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आली असून याबाबत जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे।